नमस्कार. माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे. सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठा बदल. आता पगार बिले पूर्णपणे ऑनलाईन. मे महिन्याचे पगार वेळेत होणार. नवीन नियम लागू. राज्य शासनाने अधिकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठा निर्णय घेतला आहे. आता पगार बिले कोषागार कार्यालयाला पेपरलेस आणि ऑनलाईन पद्धतीने पाठवावी लागणार आहेत. काय आहे सविस्तर माहिती जाणून घेऊयात. त्यापूर्वी चॅनलला नवीन असाल तर लाईक करायला विसरू नका, सबस्क्राईब करायला विसरू नका, नवीन अपडेट्ससाठी बेल आयकनला प्रेस करायला विसरू नका आणि माहिती आवडल्यास आपल्या सहकारी मित्रांना शेअर करायला देखील विसरू नका. 190 कार्यालयांपासून सुरुवात. सर्व कर्मचाऱ्यांची ई-KYC अनिवार्य. मंजूर पदांनाच मिळणार पगार. OTPद्वारे पगार बिलास मंजुरी, तर निश्चित तारखेला बँकेत जमा होणार पगार. या निर्णयामुळे कर्मचाऱ्यांचे वेतन वेळेत होणार आहेत. राज्य शासनाच्या अधिकारी कर्मचाऱ्यांची पगार बिले आता पेपरलेस पद्धतीने पाठवली जाणार. पहिल्या टप्प्यात 190 कार्यालयांचे मे महिन्याचे पगार बिले ऑनलाईन जातील. पुढील टप्प्यात वन, महसूल, गृह, PWD, जलसंपदा विभाग समाविष्ट होईल. प्रत्येक कर्मचाऱ्याला बँक खात्याशी ई-KYC करणे बंधनकारक आहे. राज्यातील 17 लाख कर्मचाऱ्यांच्या वेतन व पेन्शनसाठी दरमहा 9,500 ते 10,000 कोटी रुपये खर्च होणार. नवीन सेवा अर्थ प्रणालीत मंजूर व कार्यरत पदांची पडताळणी होणार. शासन निर्णयानुसार जितकी पदे मंजूर तेवढ्यांनाच पगार मिळणार. DDO अधिकाऱ्यांना लॉगिन ID, पासवर्ड आणि OTPद्वारे पगार बिल मंजुरी मिळणार आहे. यामुळे वेळेची बचत होऊन वेळेत पगार मिळणार आहेत. सर्व कर्मचाऱ्यांना पगार निश्चित तारखेला थेट बँकेत जमा होणार आहे.